हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेवगाच्या शेंगांच्या रस्सावाली झणझणीत अशी भाजी बघणार आहोत, जी खूपच टेस्टी असते आणि ती खूपच पौष्टिकसुद्धा असते. तर मग सर्वात आधी आपण शेंगांना वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक पळी असं तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि जिरं छान असं फुललं की नंतर त्यामध्ये धुवून कट करून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा घालायच्या आणि त्या शेंगांना छान असं तेलामध्ये परतून घ्यायच्या. त्या छान परतवल्या गेल्या की नंतर आपण त्यांच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं. हळद मीठ घालूनसुद्धा त्यांना तेलामध्ये परतून घ्यायच्या. त्यांना तेलात हळद आणि मीठ टाकून परतवलं गेलं की नंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास असं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर आपण त्यांना झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तर बघा, ह्याप्रमाणे मी त्यांना वाफण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आपल्या शेंगा एकीकडे वाफल्या जात आहे तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेणार आहोत. तर मसाला तयार करण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, थोडे शेंगदाणे आणि 1 चम्मच असं पांढरी तीळ घेतलेली आहे आणि हे तिघी पदार्थ तेल न घालता छान असे भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याच तव्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आणि तेलमध्ये आपण करप केलेले कांदे घालायचे आणि ह्या कांद्यांना वारंवार परतवत आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यांना छान भाजायचे. ते जर भाजले गेले नाही तर आपली भाजी थोडी गोड लागू शकते. त्यासाठी त्यांना ब्राऊन होईपर्यंतच भाजायचे. बघा, ह्याप्रमाणे ते भाजले गेले की ज्या ताटात आपण खोबरं वगैरे भाजून काढलं होतं त्याच ताटात आपण कांदेसुद्धा काढून घ्यायचे आणि ते भाजलं गेलं की नंतर त्याच तेलवाला तव्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर भाजून घ्यायची, जे करून आपली कोथिंबीरसुद्धा भाजली जाते आणि तव्याला जे तेल लागलेलं असतं ते सर्व आपली कोथिंबीर शोषून घेते. तर बघा, जिथपर्यंत आपण मसाला तयार केला तोपर्यंत आपल्या शेंगासुद्धा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर मी एका वाटीमध्ये सुके मसाले घेत आहे. त्यामध्ये हळद, मिर्च पावडर आणि धने पावडर असं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते कोरडे मसाले आपण पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघा, याप्रमाणे ते जी पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर जो आपण भाजलेला मसाला होता तो गार झालेला आहे. तर त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन 1 टमाटर कट करून घालायचा आणि स्मूथ असा आपण पेस्ट तयार करून घ्यायचं. तर आपला मसाला आता तयार आहे. आता आपण भाजी करून घेणार आहोत. तर भाजी करण्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 पळ्या असं तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. तर ते तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर जे आपण वाटीमध्ये सुका मसाल्यांचा पेस्ट तयार करून ठेवला होता तो घालायचा. बघा, आपण पाणी घालून जर पेस्ट तयार केलेला असला तर आपण डायरेक्ट जेव्हा ते मसाले तेलात घालतो तर ते जळत नाही आणि छान असे ते तेलात फ्राय होता. तर आता आपले सुके मसाले घातल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार केला होता तो घालायचा आणि आता आपण हे दोघी मसाले छान असे कमी गॅसवरती परतून घ्यायचे, जे करून ते खाली चिटकणार नाही आणि छान असे भाजले जातील त्यासाठी. आता ते कढईला थोडे चिटकत असले तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार केलं होतं त्याच्यातच पाणी घालून आपण थोडंसं पाणी याप्रमाणे घालून त्याला परत भाजायचा. पाणी घातल्यावर मसाल्याचे शितडे उडतात, त्यासाठी थोडा वेळ ताट ठेवून त्यांना छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघा, आपला मसाला छान असा आता भाजला गेलेला आहे. त्यामध्ये मीठ आणि जे वाफवून ठेवलेल्या शेंगा होत्या त्या घालायच्या. त्यासोबतच मी 1/2 चम्मच असा किचन किंग मसाला घालत आहे. तुम्ही कोणताही मसाला घालू शकतात. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी गरम करून घालायचं. पाणी गरमच घालायचं आणि त्यानंतर त्याला आपण सिम आचेवर उकळू द्यायची, जे करून आपली ह्याप्रमाणे भाजी बनवून तयार होते. धन्यवाद.